नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आय होप सो माझा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल. मित्रांनो, आता थोड्या वेळापूर्वीच आपल्याकडे बरेचशा म्हणजे एक महत्त्वाची न्यूज आली आणि बरेचशा विद्यार्थ्यांच्या अगदी हृदयाचे ठोके चुकतील अशा पद्धतीने एमपीएससीने 2025 मध्ये जी फेब्रुवारीत परीक्षा झाली होती, ज्या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी वर्षानुवर्ष म्हणजे कमीत कमी 1-1.5 वर्ष वाट बघितली, रिझल्टची सुद्धा आणि परीक्षेची सुद्धा. जवळपास 2 वर्ष विद्यार्थ्यांचा या अभ्यासाच्या प्रोसिजरमध्ये होतो, म्हणजे बरेचसे विद्यार्थी या अभ्यासाच्या प्रोसिजरमध्ये होते आणि आज तो रिझल्ट लागला, ज्या रिझल्टची वाट आपल्या महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थी पाहत होते. आणि हा रिझल्टही असा लागला की तो आता काही विद्यार्थी म्हणतात की सर आम्हाला अपेक्षित होतंच की हा, आता इव्हन मी सुद्धा बऱ्याचदा मी तर पोस्टही टाकलेली आहे की मलाही अपेक्षित होतं की एक 58, 60 किंवा 57 पर्यंत जाईल, पण हे अपेक्षित नव्हतं की हा आकडा 60चा टप्पा क्रॉस करेल. इव्हन हे तर जनरल कॅटेगरीसाठी ओके, नो प्रॉब्लेम, पण एससी कॅटेगरीसाठी 61.50चा स्कोर लागेल हे कधी असं अपेक्षित केलं नव्हतं. बरेचसे जे विद्यार्थी असतात हे विद्यार्थी एक्झाम झाल्यानंतर विचारतात, सर कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल, कट ऑफ किती लागेल. आमचाही प्रयत्न हाच असतो की विद्यार्थ्यांना किती मार्क्स आलेत, किती मार्क्स आलेत, किती मार्क्स आलेत. त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी काय करतात, वाढून चाढून मार्क्स सांगतात. आणि जे काही विद्यार्थी सांगतात, आता 1000-1500 विद्यार्थ्यांचा आम्ही एक पोल क्रिएट करत असतो. त्या पोलमध्ये 1000-1500 किंवा कधी कधी 3500 लोकांनी आपले एक मत नोंदवलेलं असतं. पण यामध्ये मॅक्सिमम विद्यार्थी जे असतात, जे आमच्या कम्युनिकेशन मध्ये असतात किंवा आमच्या टेलिग्राम ग्रुप किंवा इतर गोष्टींना असतात, हे सगळेच विद्यार्थी म्हणजे पूरक नसतात. म्हणजे हे सांगणं खरं तर चुकीचं आहे की 3000 आणि 4000 विद्यार्थ्यांच्या जीवावरती आपण कट ऑफ सेट नाही करू शकत. मग बरेचदा काय होतं की बरेचदा जे काही मोठे चॅनल्स असतात ते काय करतात, ते पोल देतात. त्या पोलमध्ये बरेचशा विद्यार्थ्यांचे जे कट ऑफ असतात ते 45, 50 किंवा 50 आणि 60च्या दरम्यान येतात. आणि त्याच्यावरती अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने करतात. इव्हन काही लोकांनी तर असंही सांगितलं होतं की एकच कट ऑफ असल्यामुळे कदाचित तो 55च लागेल किंवा 50च लागेल किंवा 49-45 पण लागू शकतो. पण ऍक्च्युअल मध्ये ह्या सगळ्या गोष्टींना सुरुंग लावलेला आहे आता एमपीएससीनं. आणि आता जे जाऊ द्या, जे झालं ते झालं, पण आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आलेला आहे की आता जो कट ऑफ आलेला आहे, त्या कट ऑफ आल्यानंतर इथं 2 गोष्टी होतात. एक तर तुम्ही पास होता किंवा एक तर तुम्ही नापास होता. तर जनरल कॅटेगरीमध्ये जे मुलं आहेत त्या मुलांचा कट ऑफ गेलेला आहे 62.50. ठीक आहे. तर जनरल कॅटेगरीमध्ये फिमेलचा जो कट ऑफ गेलेला आहे तो 59.25. ठीक आहे. आता माझ्या बरेचशा अशा काही ओळखीच्या आहेत, जुन्या क्लासमध्ये आलेले जे काही बॅच मध्ये असलेले विद्यार्थी आहेत की जे 60 वर होते. एक तर 59 होता, त्याचा जस्ट आता मेसेजच आलाय की सर पास झालो, 0.25 ने पास झालो आणि मराठी इंग्लिश एकदम व्यवस्थित करून ठेवलंच होतं आधीपासून, आता फक्त रिव्हिजन मारायची. म्हणजे काही विद्यार्थी खुश आहेत, तर काही विद्यार्थ्यांना फक्त 57 होते, 58 होते, 55 होते. आणि त्या विद्यार्थ्यांचं मला खरंच कौतुकही वाटतं, कारण की ते विद्यार्थी काय म्हणतात, सर काही प्रॉब्लेम नाही, आता चुका कळाल्या, म्हणजे मागच्या वर्षी म्हणजे पहिल्या अटेम्प्ट मध्ये किंवा दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये किंवा या परीक्षेच्या आधी त्या विद्यार्थ्यांचा 35ही स्कोर नव्हता, त्या विद्यार्थ्यांचा आता यावेळेस 57 स्कोर होता. एवढी परीक्षा अवघडी होती. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं खरं कौतुक आहे. म्हणजे तुम्ही नापास जरी झालात तरी तुम्हाला, म्हणजे मी तर असं म्हणेल की तुम्ही तुमच्या शर्यतीमध्ये तरी तुम्ही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. त्या स्पर्धा परीक्षेची जी शर्यत आहे त्या शर्यतीत तुम्ही 57 पर्यंत जाणं, 58 पर्यंत पोहोचणं, 55 मार्क पाडणं ही सुद्धा काही अगदी साधी गोष्ट नाहीये. या ठिकाणी 4-4, 5-5 मार्क एका वर्षात किंवा प्रत्येक एक्झाम मध्ये वाढवण्यासाठी सुद्धा तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागते पोरांनो. म्हणजे तुम्ही नाराज होऊ नका, कारण की बरेचसे विद्यार्थी काय असतात, थोडेसे नाराज असतात, एकदम अभ्यास बाजूला ठेवतात किंवा म्हणतात आता जाऊ दे, आता सगळं संपलं, आता एवढे 2 वर्ष होतं. कारण 2023 पासून पोरं या परीक्षेच्या फ्लो मध्ये होते. 25 मध्ये रिझल्ट लागतोय मे महिन्यात. म्हणजे नाही म्हणलं तरी या परीक्षेच्या रिझल्टच्या पॅटर्न मध्ये जवळपास 1 वर्षाचा 2 वर्षापर्यंतचा काळ गेलेला आहे. आणि या सगळ्या प्रोसिजर मध्ये होतंय काय, विद्यार्थी हाच प्रश्न विचारतो स्वतःला की आता 2 वर्ष या परीक्षेत मी दिलेत, माझा स्कोर 55 लागला, कट ऑफ तिकडं जास्त लागला, तर तर बघा मित्रांनो, एकच सांगतो, स्पर्धा परीक्षा आहे, इथं पास नापासाचा खेळ चालतच राहतो. पण ह्याच्यातून तुम्हाला एकच शिकायचं की आपण दरवेळेस स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे. तुम्ही दरवेळेस जेव्हा स्वतःला इम्प्रूव्ह करता, म्हणजे तुम्हाला पहिल्या अटेम्प्टला फक्त 30-35 होते, दुसऱ्या अटेम्प्टला 40-50 झाले आणि तिसऱ्या अटेम्प्टला तुम्ही 60-65 पर्यंत गेले, तर ही तुमची चांगली गोष्ट आहे. तुम्हाला मी म्हणलं होतं 65 स्कोर असणं म्हणजे सेफ झोन मध्ये आहात तुम्ही. 65 स्कोर
अनेक जण व्हिडिओ पण बनवतात, मी सुद्धा व्हिडिओ बनवलेत 65 स्कोर आणण्यासाठी काय केलं जातं. पण कसं होतंय, व्हिडिओ बनवण्याची कामं किंवा व्हिडिओ बनवून ते तुम्हाला सांगण्याचं काम म्हणजे एक असं असतं की ते आम्ही अनुभव घेतलेला असतो, तो तुम्हाला मी शेअर करतो. पण विद्यार्थी काय करतो माहिती का, त्या व्हिडिओ मधून काही घेत नाही. विद्यार्थ्याला असं वाटतं की व्हिडिओ बनवणं म्हणजे त्या सरांचं फक्त हेच काम आहे की व्हिडिओ बनवतात आणि आपण त्या गोष्टीला, आणि विद्यार्थी नाही फॉलो करत. आणि जो विद्यार्थी खरा फॉलो करतो ना मनापासून, त्या विद्यार्थ्याला त्याच्यातला चेंज दिसतो. आणि असे भरपूर चेंज झालेले विद्यार्थी आज मेसेज मला हे पण करतात, सर सेफ आहे झालो पास, ते 64 होते, सेफ आहे झालो पास 65 होते. आपण जे विद्यार्थी 60 आणि 52 वरती आहेत किंवा 60-52च्या मध्ये आहेत, त्या विद्यार्थ्यांनी कमी अभ्यास केला असं नाही. त्या विद्यार्थ्यांनी आता स्वतःच्या ज्या चुका झालेल्या आहेत ना त्या समजून घ्या. काही ना काहीतरी चुका केलेल्या असतात आपण कधी कधी म्हणजे काही छोट्या सिली मिस्टेक्स केलेल्या असतात. 5 प्रश्न किंवा 6 प्रश्न आपल्या सिली मिस्टेक मध्ये जातात. प्रश्न वाचताना आपण केलेल्या चुका आपण थोड्याशा रिअलाइज करणं गरजेचं आहे. आता त्या आठवण बसण्यापेक्षा आता त्या गोष्टी चुका होणार नाही, त्या गोष्टी तुम्ही जास्तीत जास्त आता फोकस ठेवा. आणि आता इथून पुढचे जे काही तुमचा प्रवास आहे स्पर्धा परीक्षेचा, तो प्रवास तुम्ही आणखी सिरियसनेस होऊन किंवा तुमचा सिरियसनेस त्याच्यामध्ये असला पाहिजे. आता टाइमपास नाही करायचा. 4 दिवस 5 दिवस अभ्यास करूशी नाही वाटला, ठीक आहे, मी समजू शकतो. पण फेल झालेल्या विद्यार्थ्यांनी सगळ्यात पहिले स्वतःचं आत्मपरीक्षण करा की आपण का फेल झालो. आपला स्कोर किती होता? 58 होता. कट ऑफ किती लागला? अरे 59 लागला. म्हणजे स्पेशली मुलींना मी सांगेल, कारण की सगळ्यात जास्त हळव्या मुली असतात. 59.25 कट ऑफ लागलाय सर, मला 59 होते, नापास झाले सर, आता काय करू. मुलं असे प्रश्न खूप क्वचित विचारतात, पण मुली सगळ्यात जास्त क्वेश्चन हा विचारतात. मी त्या मुलींना एकच सांगेल की बाबांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये प्रामाणिक राहा. तुम्ही 59 पर्यंत गेली ही खूप मोठी गोष्ट आहे. पास नापास हा खेळ ह्या एमपीसी चालत राहतो, त्याला पचवायला पण शिकायचं. अपयशाला पचवायला शिकायचं, यशाला सुद्धा पचवायला शिकायचं. हा खेळ चालत राहणार आहे इथं. पण 59 मार्क घेतले तर नेक्स्ट टाइम लक्षात ठेवायचं की 59 मार्क तुला खरंच होते का? ओरिजिनल मार्क किती घेतले होते? 59 मार्क हे तुमचे निगेटिव्ह होऊन आले होते ना. मग 59 मार्क जर तुमचे निगेटिव्ह होऊन आले तर ओरिजिनल स्कोर किती होता तुमचा? ओरिजिनल स्कोर तुमचा असतो 64, 62, 67. काय विद्यार्थ्यांचे स्कोर खूप हाय लेवलचे असतात. पण निगेटिव्ह मार्किंगमुळे तुम्ही कुठे आले? तुम्ही मार्क मायनस मध्ये आले. तुमचे अटेम्प्ट असतात चांगले, मान्य आहे, पण तुमचे निगेटिव्ह मार्किंग कुठं ना कुठेतरी झाले असतात. आता ज्या विद्यार्थ्यांचा 59 स्कोर आहे त्यांना खरंच 59च त्यांनी प्रश्न सोडवले होते का? नाही. ज्यांचा स्कोर 62 आहे, त्या 62 वाल्या विद्यार्थ्यांनी 62 स्कोर केला होता का? नाही. त्या विद्यार्थ्यानं त्याचा स्कोर केला होता 65, 66, 67 असा स्कोर होता त्याचा ओरिजिनल. पण निगेटिव्ह मार्किंगमुळे तो कुठं आला? 62 वरती आला. आणि हे लक्षात ठेवा, हे जे स्कोर सांगितले गेलेत ना, हे सर्वात खालच्या विद्यार्थ्याचे स्कोर आहेत. हा जो कट ऑफ असतो ना, कट ऑफ मध्ये आता 8000च्या समथिंग काही विद्यार्थी पास केले, तो सगळ्यात खालचा आहे. म्हणजे जो याच्यापेक्षा पुढं विद्यार्थ्यांची संख्या बघा किती असेल, याच्यापेक्षा पुढे विद्यार्थ्यांची संख्या ही खूप जास्त आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना 62.50 हा कमीत कमीचा कट ऑफ आहे. लक्षात आलं? हा कमीत कमीचा कट ऑफ मानला जातो. हा जास्तीत जास्त नाही पकडला जात, कमीत कमी पकडला जातो. म्हणजे पोरांना मार्क हे 75, 72 इथपर्यंत सुद्धा असू शकतात. 8000 पोर आहे, ठीक आहे. यामुळं माझं सगळ्यांना एकच मनापासून सांगणं आहे, परंतु सगळ्यात महत्वाची असते प्री. आणि जर तुम्ही प्री वरती फोकस नाही ठेवला, प्रीच्या तुम्ही सगळे कंटेंट आणि सगळ्या गोष्टी जर तुम्ही नाही पडताळल्या, तर तुमचा कट ऑफ कधीच वाढत नाही. जर तुम्हाला कट ऑफ वाढवायचा आहे तर आपण केलेल्या चुका सुधारा. क्वेश्चन्स वाचताना जबाबदारीने आणि नीट व्यवस्थित सावकाश वाचा. त्यासाठी प्रॅक्टिस करा. तुम्ही कितीही अभ्यास केला पण तुम्ही टेस्टच नाही दिल्या कधी, तर काही उपयोग नाही. त्यामुळे टेस्ट द्या. टाइम मॅनेजमेंट सगळ्यात महत्वाचा असतो. क्वेश्चनचा फ्लो समजून घेणं पण महत्वाचं असतो. म्हणजे तुमचं सगळं येतंय, सगळं वाचून झालंय, पण मला प्रश्नपत्रिकेमध्ये बघितल्यानंतर सर मार्कच येत नाही, असे पण विद्यार्थी भरपूर बोलतात. आणि या सगळ्या गोष्टीला कारणीभूत आहे तुमचा परीक्षेकडे बघण्याचा दृष्टिकोन. तुम्ही दृष्टिकोन थोडा बदला. कारण जर तुम्ही समजा नापास झालात किंवा बाकीच्या काही गोष्टी आल्या तर त्याला एकदम तुम्ही टेक इट इझी म्हणजे एकदम टेन्शन घेऊ नका. कारण की इथं माझा हाच प्रयत्न आहे की जे पास झालेत त्यांची प्रशंसा करायला इथं मी आलेलो नाही, पण जे लोक नापास झालेत
त्या लोकांनी फक्त एवढं सांगेल की आत्मपरीक्षण करा, तुम्ही पास आहात, फक्त तुम्ही निगेटिव्ह मार्किंगमुळे मागे गेलात, आणि निगेटिव्ह मार्किंग हा किती सिरियस मॅटर असतो आता हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात समजलं असेल. तर निगेटिव्ह मार्किंग खूप महत्वाचं आहे. निगेटिव्ह मार्किंगचा जर पार्ट तुम्ही व्यवस्थित करून घेतला, मी तुम्हाला 100% सांगतो तुम्ही नक्कीच पास होणार. आणि निगेटिव्ह मार्किंगवर फोकस ठेवायचा. पूर्व परीक्षेला सिरियस घ्यायला शिका. आणि सगळ्यात महत्वाचं, आता बघा विद्यार्थी आता एकदम मुख्य परीक्षेला तयार राहतील, तुम्हाला मुख्य परीक्षेला खूप कमी काळ आहे. मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे पण सांगत असतो, पूर्व परीक्षा झाल्यावरती लगेच मुख्य परीक्षा असते. पूर्व परीक्षा झाल्यावर मुख्य परीक्षा असते. तुम्हाला तसंही आता मुख्य परीक्षेचा टायमिंग हा खूप काही जास्त मिळणार नाही, कमी मिळेल. मग अशा वेळेस काय करणं गरजेचं असतं? अशा वेळेस गरजेचं असतं तो म्हणजे रिव्हिजन, सराव. आणि आपण कुठे मागे पडतोय, कोणत्या टॉपिकवरती आपण मागे पडतोय, कुठल्या चॅप्टरवरती आपल्याला मार्क येत नाहीये, कुठला चॅप्टर आपल्याला अवघड वाटतोय, तर अवघडातल्या गोष्टी सर्च करणं गरजेचं आहे. सिलेबस घेऊन सिलेबसला समोर ठेवून जीएसचा अभ्यास करणं आता गरजेचं आहे. ना तर फक्त फापट बसारा वाचत बसला तर अर्थ नाही. मेन्सच्या विद्यार्थ्यांना एक छोटासा सल्ला देतोय. आणि पूर्व परीक्षा जे विद्यार्थी आता इथपर्यंत आलेले आहेत, आणि हे समजू नका की गट क ला पण असाच कट ऑफ राहील का, तर यस, असाच कट ऑफ राहील. असाच कट ऑफ राहील, कदाचित ह्यापेक्षाही हाय जाईल, कारण की गट क मध्ये सगळेच धुवून आलेले आहेत. राज्यसेवावाले पोरं सुद्धा गट क देणार आहेत, कंबाईनच्या प्रीवाले सुद्धा पोरं कट देणार आहेत. जे राज्यसेवा तयारी करणारे पोरं असतात हे सुद्धा गट क आता सोडत नाहीत. एमपीसी द्वारे गट क जी होती ना, आता 1 जूनला जी परीक्षा आहे ती आता कोणीच सोडणार नाही, सगळेजण गट क देणार आहेत. आणि गट क परीक्षेमध्ये सुद्धा असं होणार नाही की पहिल्यासारखा जर 19 कट ऑफ आणि 17 कट ऑफ लागला होता तसा कट ऑफ आता इथून पुढे तुम्हाला कधी जन्मात दिसणार का नाही दिसणार? कारण की आता सगळेजण हुशार झालेत. सगळ्यांनी मेन्स एवढा स्ट्रॉंग करून ठेवलाय की मेन्सचा सिलेबस फ्रीला आहे, बरोबर. जीएस तर सगळं फ्रीच आहे ना, आणि मेन्सचा जवळपास सारखाच सिलेबस असल्यासारखा आहे. फक्त प्रीला तुम्हाला फोकस कशावर चांगला ठेवायचा आहे की तुमच्या टाइम मॅनेजमेंट वरती फोकस जास्त ठेवायचा. मित्रांनो एवढंच सांगेल, आता जे कट ऑफ आहे हे कट ऑफ लागला, ठीक आहे. एससी जनरल कॅटेगरीमध्ये म्हणजे मुलांच्या बाबतीत 61.50 शॉकिंग होतं, शॉकिंग. 61.50 लागू शकतोय. म्हणजे बघा, जनरल कॅटेगरीमध्ये ओपन कॅटेगरीला 62.50 लागलाय आणि शेड्यूल कास्टला 61.50 लागलाय. म्हणजे फक्त 1 मार्कचा फरक आहे, 1 मार्कचा फरक आहे, 1 मार्कचा फरक. समांतर आरक्षण असल्यामुळे हा असा इश्यू असतोय. पुढे फिमेल इथं सुद्धा 58.25, इथे किती 59.25, मुलींच्या बाबतीत 58.25, फक्त 1 मार्काचा फरक आहे. म्हणजे कॉम्पिटिशन किती हाय लेवलची आहे प्रत्येक कॅटेगरीमध्ये. ओपन कॅटेगरीमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन हाय लेवलवर आहे, शेड्यूल कास्ट कॅटेगरीमध्ये सुद्धा कॉम्पिटिशन हाय लेवलवरती आहे, शेड्यूल ट्राईब कॅटेगरीमध्ये थोडासा कमी, पण तरी पण त्या मानानं ओके असं वाटतो की बाबा 52 किंवा 54 पर्यंत लागतो, किंवा 47-48 पर्यंत सहसा शेड्यूल ट्राईब असं वाटायचं आम्हाला की बाबा 8-9 मार्कानं कमी लागेल, ठीक आहे, 8-9 मार्कानं कमी लागेल. पण हा जवळपास आता गेलेला आहे 6 मार्कनं तरी कमी झालेला आहे. हा 56.50 वरती लागलेला आहे. फिमेल एसटी कॅटेगरी 52.50 वरती आहेत, ओके. आणि डीटी, एनटी, एसबीसी हे सुद्धा जवळपास तेवढ्याच फ्लो मध्ये आहेत, ठीक आहे. लक्षात, एसबीसी. त्यानंतर ओबीसी 62.50, एनटी 62.50, ईडब्ल्यूएस 57.75, ईडब्ल्यूएस 57.75. त्यानंतर एससीबीसी, ओके, एससीबीसी 62.50. आरक्षण असून सुद्धा हे असे एवढे हाय लेवलचे स्कोर लागतात. आणि हे का लागतात? कारण की आता सगळेच जण, प्रत्येक जण चांगल्या पद्धतीचा अभ्यास करतो, कुणीच आता मागं नाही राहिले. आणि जर मी खरंच सांगतो, प्रामाणिकपणे सांगतो, जर का तुम्ही स्पर्धा परीक्षा येईल, या स्पर्धा परीक्षेमध्ये जर तुम्ही प्रवाहापेक्षा लांब राहिले, तुम्ही जर असा विचार केला की हम अकेले है, हम हमारा देख लेंगे, तुम्ही या स्पर्धेमध्ये नाही टिकू शकत आहे. तुम्हाला आधार घ्यावा लागेल. आणि म्हणूनच छोटासा सांगतोय, तुम्ही ह्याला वेगळा नका समजू, पण काही असे प्लॅटफॉर्म्स आहेत, माझाच एकटाचा आहे असं नाही, भरपूर असे प्लॅटफॉर्म आहेत की जे तुमच्यासाठी खूप तळमळीने शिकवत आहेत, तळमळीने त्यांचा प्रयत्न असतो की तुमच्यापर्यंत पोहोचायचा. अशा प्लॅटफॉर्मचा नक्कीच आधार घ्या. आधार घ्या मी म्हणतोय, त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून राहू नका असं मी म्हणत नाहीये. आधार घ्या. अशा प्लॅटफॉर्मचा फायदा घेऊन तुम्हाला तुमच्या मार्क्स कसे वाढवता येतील याचा विचार करा. मी सुद्धा रात्री 9 ते 1 वाजेपर्यंत जागतोय तुमच्यासाठी लेक्चर घेण्यासाठी. तर रात्री 9 ते 1च्या लेक्चर्सला हजर राहा. पुढचा शिक्षक आपल्यासाठी रात्रभर शिकवतोय, सकाळी उठून सुद्धा 8 वाजल्यापासून शिकवतोय. म्हणजे शिक्षक सिरियस आहेत आणि पोरं मात्र झोपा काढतायत आरामशीर. तर असं नाही झालं पाहिजे. स्पर्धा परीक्षेत जो विद्यार्थी शिक्षकापेक्षाही 2 पावलं पुढे राहतो तो यशस्वी होतो, हे विसरू नका, ठीक आहे. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करा. रात्री 9 ते 1च्या लेक्चरला नक्की हजर राहा.
शक्य असेल तर अफोर्डेबल प्राइस मध्ये आपल्या किरण गुरुजी ऍप नाव जो आपल्या ऍप्लिकेशनचं आहे त्याच्यातून तुम्ही ऑनलाईन एज्युकेशन करू शकता. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेस पुणे, मुंबई किंवा औरंगाबाद, अमरावती अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये महागडे क्लासेसची गरज नाही पडत आहे. तुम्ही घरी बसून सुद्धा खूप छान पद्धतीने टीचिंग घेऊ शकता. माझ्याकडनंच नाही तर भरपूर असे ऍप्स आहेत, भरपूर असे मान्यवर शिक्षक आहेत, त्या सगळ्यांचा फायदा घ्या. ऑनलाईन एज्युकेशनच्या द्वारे तुम्ही ज्या विषयात मागे पडताय त्या विषयाला पहिले परफेक्ट करा. आणि हे लक्षात ठेवा, स्पर्धा परीक्षेला टाइम लागतो. तुम्हाला जर कोणी म्हणत असेल ना 6 महिन्यात निघते, स्कोर बघा आणि तुम्ही एक परीक्षा देऊन बघा आणि त्या परीक्षेत जर तुम्हाला 35 आणि 40 स्कोर येत असेल तर विचार करा, 35 आणि 40 पासून तुम्हाला जर 65 प्लस जर स्कोर करायचा असेल तर हा येड्यागा वाढायची कामं नाहीत. आणि हा सेल्फ म्हणजे एकला चिलोरे अशा पद्धतीने जर तुम्ही करायला गेलात तर खूप वेळ लागेल. तुमच्या उमेदीचे 4 ते 5 वर्ष तुम्ही वेस्ट कराल. त्याच्यापेक्षा गायडन्स घ्या. माझाही प्लॅटफॉर्म आहे, बाकीच्यांचेही प्लॅटफॉर्म आहेत. तुम्हाला जे शिक्षक आवडतात, ज्यांचं तुम्हाला समजतंय त्या शिक्षकांचे प्लॅटफॉर्म्स तुम्ही जॉईन करा. मी सुद्धा इकॉनॉमिक्सच्या बॅच घेतोय, मी सुद्धा पूर्ण पूर्व परीक्षेची बॅच माझी अध्ययन बॅच आहे ती घेतोय. त्याच्यामध्ये यायचा प्रयत्न करा. आणि मी शिकवतोय कसं हे बघण्यासाठी माझा हा जो व्हिडिओ तुम्ही बघताय, या व्हिडिओचा माझा जो युट्यूब चॅनल आहे त्याचा क्लिक करा. माझे सगळे व्हिडिओ बघा. वाटलंच तर रात्री 9 ते 1 पर्यंत मी 4 तास फ्री शिकवतो. रोज माझे 4 तास फ्री लेक्चर्स असतात. तर त्या लेक्चरला येऊन बसा. मी रिव्हिजनच करतोय सध्या 1 जूनची. महाराष्ट्राच्याच भूगोलाची शेवटची रिव्हिजन चालू आहे. पुढे पॉलिटिक्स होणार आहे, इकॉनॉमिक्स होणार आहे, हिस्ट्री होणार आहे. म्हणजे मी 50 मार्काचा सिलेबस कव्हर करून देतो एकटा तुमच्यासाठी. ती मोफत, कुठल्याही प्रकारची फीस तुमच्याकडनं मी आकारत नाहीये तिथं. आणि मला माहिती आहे की जर मी आता तुम्हाला साथ दिली तर तुम्हाला माझी क्वालिटी कळेल, माझ्या शिकवण्याची पद्धत समजेल. आणि तुम्हाला जर असं वाटलं की नाही बाबा सरांचा आधार घेऊन आपण पुढे जायचं आणि सरांचा प्लॅटफॉर्म जॉईन करायचा, तर तुम्ही मला सिम्पली सांगतो 1000 रुपये सुद्धा तुमची फीज नसतील या प्लॅटफॉर्मवरती. मोठ्या बॅचेस 2-2 वर्षाच्या असतात, 2-2, 2,500 हजाराच्या. पण ज्या पूर्व परीक्षेच्या रिलेटेड बॅचेस असतात त्या 1,000-1,500 ही फीज नसते, त्याच्याही कमी असते. तर तुम्ही तुमचा वेळ, पैसा कुठं घालवायचा आणि कुठं वेस्ट करायचा हे तुम्ही, आणि कुठे इन्व्हेस्ट करायचा हे तुम्ही ठरवा. आणि मी एवढंच सांगेल मित्रांनो, जे विद्यार्थी नापास झाले त्यांनी काळजी करू नका. स्पर्धा परीक्षेचं जग आहे. तुम्ही जर स्वतःच हारले आणि तुम्हाला जर असं फिलिंग यायला लागले की माझ्याकडनं लय काहीतरी घडले, तुमच्या चुका तुम्हाला आठवू द्या. पण त्या चुका नुसत्या आठवत बसून स्वतःला डिप्रेशन मध्ये टाकू नका. कृपया करून हात जोडून विनंती आहे की डिप्रेशन मध्ये जाऊ नका. जर तुम्ही डिप्रेशन मध्ये गेलात तर तुम्हाला परत त्या डिप्रेशन मधून बाहेर यायला कमीत कमी 4-5 महिने जातील. आणि पुढची परीक्षा तुमची 9 नोव्हेंबरला आहे. तर त्या परीक्षेला तुम्ही पॉझिटिव्ह अप्रोचने जाणं गरजेचं आहे. ठीक आहे, एवढंच मी बोलेल, जास्त तुमचा वेळ घालवणार नाही. ठीक आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉल थोडेसे येत आहेत, काही आनंदी आहेत, काही दुःखी आहेत. काय पुढची स्ट्रॅटेजी करावी समजत नाहीये. पण ह्या स्ट्रॅटेजी बद्दल आपण लवकरच भेटू. मुख्य परीक्षेच्या स्ट्रॅटेजी बद्दल पण भेटू आणि 9 नोव्हेंबरच्या स्ट्रॅटेजी बद्दल पण भेटू. पण हा एक शॉर्ट व्हिडिओ होता की ज्याच्यामध्ये तुम्हाला कट ऑफ सांगणं खूप गरजेचं होतं. तर हा कट ऑफ तुमच्या समोर मी मांडलेला. याला सिरियसली घ्या. अनेक विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपला जो चॅनल तुम्हाला या ठिकाणी हा व्हिडिओ दिसतोय, हा चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. कारण की इथं फक्त अभ्यासाभिमुख चांगल्या गोष्टी तुम्हाला मिळतील. धन्यवाद. अशा अपेक्षा करतो की नक्कीच अभ्यासामध्ये तुम्ही प्रगती कराल आणि पुढे जाल.